काम नाही हे करतात ना. या इकडे तुम्ही मी बसलेलो होतो बघ तिथं दुसरी वाट बघत निकित थँक्यू थँक्यू. चालूच ठेव. जा विवान जा उधर खड़ा ले जा ए जा ये तुम्ही जा काहीतरी सांगते काय झालं तिला ओरडलं आणि तू गिरा आणि तू मित्र आले सिद्धी उभी राहा लहान मुलांनी पहिले मागे गेले चालेल. फोटो काढते घ्या ज्याला जसं घ्यायचं तसं घ्या. घ्या आता सगळ्यांनी घ्या. हा कापला असेल ना आपला साईडनी बरोबर. अब दादाला गिफ्ट गरज तुला आहे दादापेक्षा गिफ्टची. तू भी खिला दादा को. हाँ खाने दे विवान. हे करायला लागेल. खा रहे क्रीम मत खा वो खा आणले ते दे दादाला. या साईडनी दे, या साईडनी आमचं नुकूचं गिफ्ट द्या हा महत्वाचा गिफ्ट आहे. हा गिफ्ट ओपन कर लगेच. नाही हे असं दाखवत. अच्छा हे दाखवायचं नाही. हा ओपन करायचा आहे. बस खाली परत बस. जाम गोड फोटो शूटिंग करतोस. हो काढते. एक काढ पटकन एक काढ पटकन स्माइल. ओके काढा घ्या.
चला बोलो हे ह्या बॉ पटकन जाम गर्दी की काय झालं जामच गर्दी आहे. तरी बाहेर करून घ्या थांबा बाहेर पकडून आला, आला, आला. थँक्यू वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा थँक्यू बर्थडे असाच केक बनवूया हो, ओके ओके. तुला काय तुला काय म्हणायचं मला जास्त लागायला लागेल. म्हणून तर बोलला आज मला जास्त लागायला लागेल. दाखवलं होतं ना असं केक पण नाही करत. असं ऐकलं तर काय नाही करत. बाकी जरा का जरासं जवळ जा. थांब एक मिनिट हा बघ हा बघ हे त्याच्यातच टाकू की त्याला हे करायला लागेल त्याला अरे पण असं नाही ना. हे या तर या. हा देताना दिसेल ना तरी असं नाही राखलं गेलं. हा मी पण म्हणते उभी राहते. सांगाय केलं ना. काय समजलं तिथे वरतून फोटो निघतात ना हे आपल्याला मी काढला दाखवतोय. सांगला काय दिसत नाही आमच्या अँड्रॉइड मध्ये निदान स्क्रीनशॉट तरी काय येतो चाललंय ते. पहिले मित्रमंडळी नाही ते खायचं आहे की नाही खायचं औषध आणा हे नाही शुगर बॉल्स नाही येत ते नाही प्लास्टिक आहे वाईड अँगलच ठेवलाय माणसांची साईज बघता वाईड अँगलच ठेवलाय इकडे मी उभा राहू आता उभा राहा इथं बघ इथे माझ्याकडे नको बघू मध्ये निघतात काय कळत नाही हो. काहीच कळत नाही खिचिक तरी होत काहीतरी होतं ते किती असते आले असतील का नाही ते पण नाही माहिती मारले मी 4-5 थांब भरवताना आला अरे काढलास ना नाही भरवताना आला गिफ्ट देताना आला भरवताना काय बरं शुगर हे ना देत आयसिंग नाही देत हां हां ओके फोटो घ्या असा घ्या म्हणून तुम्ही येत आहे वाईड अँगल आहे ते अशी वाकडीकडे होते तो उमरदाना काढलं का नाही काढला बटणं दाबलीत आलात की नाही त्याला माहिती अरे पप्पा हा थँक्यू सो मच हा असं काय हरकत नाही ये ना ये थँक्यू या इकडे बघ चिनू नको अरे तू प्रायव्हेट टाकशील का नंतर नंतर AI मध्ये AI मध्ये ऍड करेल तो ते गॅप ठेवलेच साईडला हे स्टॉप करू मेरा दोस्त है पहला मनोज
सगळे दिसतात का बघा? हॅलो ना काय फोटो काढतो हा जो गिफ्ट खोल गिफ्ट कोण लागत दादा मग तो आणि इकडे कुठे आहे तो तू कोण मला निवडून नाही कसा एकटा एक मिनिट बाजूला आवडते काय माझ्या ह्याने काहीतरी आता आणलंय नाही तर वेळ लागेल फोटो काढायला लवकर होईल ना कुठे गेले नाही लावलं नाही एका साईडला बघ आता तुला आवडल नाही ते माहीत नाही मस्त जाम मोठा गिफ्ट आहे या काय पाहिजे होतं ना आता काय कधीपासून बोलते हेल्मेट पाहिजे हेल्मेट पाहिजे काय माहिती मॅच होईल ए दादा थँक्यू अरे जाम आवडला भावाची खूप काळजी करतोय जाम काळजी झाली सेफ्टीसाठी एकदम पण हे नाही पण भारी आहे रे ठीक आहे जबरदस्त एकदम मस्त आहे सुपर पण हात तुला त्या गाडीवर लावला स्पेशल स्पेशल मस्त एकदम मस्त आहे रे मस्त थँक्यू खूप खूप धन्यवाद मस्त आहे मस्त आहे खरं मी पण आवडत ठीक आहे मस्त आहे खरं मस्त कलर पण छान कलर मॅच होईल गाडीला मॅच होईल कलर याची काही स्पेशालिटी पण आहे सांगेन तुला मी काय होती रे स्पेशालिटी काय मला नाही माहिती हां मी हे केलंय हे एक आणि दुसरं एक आहे बघ गॉगल पण आहे गॉगल पण आहे मिलिटरी वेस्टचा कपडा आहे माझा त्याला त्याची पॅडिंग जी आहे ना मिलिटरी वेस्ट पासून काहीतरी बनवलेली असं काहीतरी एक्स्ट्रा पॅडिंग पण दिलं त्यांनी परत एक्स्ट्रा हे पण दिलंय ती स्क्रीन आहे ती पण खरंच मस्त आहे बिंदास थँक्यू मेन्यू इकडे पिझ्झा पण आहे तिकडे सूप आहे पिझ्झा व्हेजमध्ये पण आहे नॉनव्हेजमध्ये पण आहे इथे पण एक आहे मशरूम आहे आणि पनीर आहे तेच आहेत बटाटेच त्याची मशरूम बटाटे काहीतरी समथिंग आहे ती डिश आहे इथे पनीरची आहे इथे काय आहे काय
पान पालक, इथे मिक्स व्हेज, स्टीम राईस, दाल तडका, हे सगळं व्हेज आहे इकडे. आणि या साईडला इकडे बघाल तर नॉनव्हेज आहे सगळं. काय काय आहे नॉनव्हेजमध्ये? पिझ्झा आहे आणि विंग्स, बार्बिक्यू विंग्स, बार्बिक्यू आहे ना. नंतर इथे काय आहे बघू, चिकन करी, चिकन करी, इथे तंदूर रोटी, नाही बार्बिक्यू चिकन विंग्स आणि चिकन पिझ्झा. मस्त इथे मंडळी सगळीजणं बसलेले आहेत. आपल्या सगळ्या सोसायटीतले सगळे मेंबर्स आहेत, आपली फॅमिली जे सगळेजण आपण सुधीन काका वगैरे, विनय काका फॅमिली, नितीन काका फॅमिली, ती सगळीजणं बसलेली आहेत. छान असं हे चालू आहे. आणि इकडे आपला दादा आलेला पुरणकरे आणि इथे गणेश दादा पण आला आहे. पहिल्यांदाच भेट झाली, खूप मस्त वाटते. थँक्यू. घ्या घ्या घ्या, रिकामी नका ना, अजून भरायला पाहिजे लगेच. आता तू कॅमेरा चालू आहे, हाड्या पण खाल्ल्या. असू दे बघताय बिल्डर. तो पण जिमला जायला लागला ना. 2 महिन्यात बॉडी मध्ये मस्त घेतला त्यांनी. हो मग काय, जबरदस्त गिफ्ट, जबरदस्त गिफ्ट एकदम भारी करणारा भाऊ. भावाची काळजी एकदमच घेतलेली आहे. गिफ्ट एवढं भारी घेतलेलं आहे. हे बघा इकडे बघताय, हेल्मेट घेतला इग्नाईटचा. मला दाखवीन थोडं, बघितलात तुम्ही पण प्रॉपर तुम्हाला दाखवीन. अनएक्सपेक्टेड गिफ्ट होता आहे, एकदम मस्त वाटलं. खूप छान, खूप धन्यवाद. आणि अजून काय काय बोलत होतो, आपल्या राईडला जाण्यासाठी मला उपयोगाला येईल. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा तू मला देणार कसल्या? राईडला जाणार. हो काय, मग ठीक आहे, चालेल. खाऊन घे तू पहिले खाऊन घे. खाऊन घे तू. अरे खाऊन घे. अरे खा, तू पण खा. काय ना, मी नंतर खा का पटकन चालू आहे बघ. खा. अरे खा. बरोबर. आणि इथे हे पण आहे, मूग दाल हलवा. आणि इकडे स्वीट आहे आणि इकडे आईस्क्रीम पण आहे. हे पण गिफ्ट आहे, हे नुपूरनी दिलेलं आहे. बघता येते, ते पण आपण बघू, पण ते नंतर बघायचं बोलले, मग ते नंतर आपण बघून घेऊ काय आहे ते. बाकी ते गिफ्ट वगैरे थोडेफार आलेले आहेत. चालतं. केक पण तुम्ही बघितला, किती मस्त असा केक होता. हा बघा, आपल्या यूट्यूबच्या चॅनलबाबत मस्त असा केक केलेला, छान असा. दुसरा केक काय तो तिकडे नेला, त्याच्यावरती आपली बाईकचा पूर्ण पिक्चर होता प्रिंट केलेला. यस, असं वाटतंय. इकडे पण बसलेले आहेत आपले अर्धी फॅमिली, इकडे बसले आहेत सगळेजण. जिथे जिथे भेटते तिथे भेटले. इकडे एवढा कोपऱ्यात का बसले? मांजर पण आहे, खायला देते म्हणून बस. बघ दाजी आणि आरती मावशी बसले, मांजर पण खाते. चालू आहे, मस्त वाटते, एकदम छान ॲम्बियन्स आहे. आणि ॲक्च्युली इथे खूप मस्त असं ॲम्बियन्स पण आहे. ॲक्च्युअलमध्ये ही एंट्री आहे, प्रॉपर्टी त्या साईडला आहे सगळी, पूर्ण वरच्या साईडला तिकडे पूर्ण पूल वगैरे आहे. थोड्या वेळाने दाखवेन तुम्हाला पूल पण. आउटपोस्ट म्हणून आहे प्रॉपर्टी, खूप छान, खूप मस्त. आणि नेचर्समध्ये आहे अशी झाडं वगैरे खूप आहेत. चला थोडासा गप्पा गोष्टी करूया सगळ्यांशी आणि मग भेटतो परत. चला. तर मंडळी, तुम्ही ब्लॉग बघितलात पूर्ण सगळा आणि खूप छान वाटलं. खूप मस्त आपलं सेलिब्रेशन झालं आपल्या बड्डेचं सेलिब्रेशन. यावेळेला आउटपोस्ट म्हणून आहे, रिसॉर्ट आहे, आपल्या चांगल्या ओळखीचे आहेत ते. सो त्यांच्या तिकडेच आपण सगळं नियोजन केलेलं, सगळ्यांना बोलवलेलं आणि छान असा आपला बड्डेचं सेलिब्रेशन झाला. सो ॲक्च्युली माझा आवाज पण लो आहे, कारण का मला ताप आला. बड्डेच्या दुसऱ्या दिवशी मला काल अचानक ताप आला, फिवर आला, नंतर सर्दी खोकला थोडंसं आहे. आता ताप कमी आहे पण सर्दी खोकला आहे. सो म्हणून मग मी बोललो ब्लॉगचा एंड नव्हता केलेला, तो एंड करतो. ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. आणि ॲक्च्युली सगळं काम वगैरे चालू आहे घरात
गणपती येणार आहे तर गणपतीच्या आधी आपल्या हॉलचं कलरिंग, नंतर बाथरूम वगैरे रिनोव्हेशन वगैरे चालू, मग इन शॉर्ट पूर्ण रिनोव्हेशन वगैरेचं काम चालू आहे. म्हणून त्यामुळे जरा ते धूळ डस्ट उडून वगैरे आय गेस मला ते खोकला, सर्दी आणि तापाचं असं हे झालं. सो त्याचमुळे थोडं तब्येत डाऊन आहे. होपफुली लवकर रिकवर होऊ. कालपेक्षा आज खूप बरं वाटतं, म्हणून मी पूर्ण ब्लॉग तरी माझा एंड करायचं मला आठवलं, म्हणून मग मला एंड करतो. आता एडिटिंगलाच बसलेलो, म्हणून मला ब्लॉग एंड नव्हता केलेला, तर एंड करूया. तुम्ही बघताय त्याच्यात आपल्याला सगळ्यांनी मस्त मस्त गिफ्ट दिले आणि मानसनी आणि भाईकानी सगळ्यांनी मिळून आपल्याला हेल्मेट दिला, हेल्मेट गिफ्ट दिला आहे. खूप छान असं हेल्मेट दिलेलं आहे आणि मला कधीपासून हेल्मेट नवीन घ्यायचं होतं जसं मी बोललो, आणि त्यांना ते माहिती होतं की मला गिअर वगैरे घ्यायचं, सो त्यांनी हेल्मेट मला घेतलेलं आहे. सो आता होपफुली ह्याच्यानंतर मी जाईन एक तरी छोटीशी राईड मी ट्राय करीन ह्याच्यानंतरचे जे आपले ब्लॉग्स येतील 2-3 त्याच्यानंतर, तेव्हा मी एक जास्ती लांब नाही पण जवळपासच कुठे भेटेल असं जिथे कम्फर्टेबली मला जाता येईल, गाडी काढता येईल, पूर्ण हे करता येईल. पाऊस पण आता कमी आहे, मध्येच पाऊस येतो मध्येच नाही. सो येस, बघूया. तो हेल्मेटचा ब्रेकिंग वगैरे करायचा आहे, त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन हेल्मेट कसं आहे काय आहे, आणि सेटअप वगैरे पण मी करणार आहे, सो ते पण मी दाखवेन तुम्हाला. सो ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हां, एक गोष्ट राहिली सांगायची की जे आपला बड्डे सेलिब्रेशनला दादा आलेला, प्रणित दादा आणि गणेश दादा आला यावेळेला. मला फर्स्ट टाईम आमची भेट झाली. खूप छान माणूस आहे, खूप छान वाटली पर्सनॅलिटी, आणि एकदम मस्त हंबल, छान एकदम रिस्पेक्टफुली बोलत होता दादा. होपफुली त्यांच्याबरोबर आपले नवीन ब्लॉग येतील आणि त्यांच्याबरोबर आपण प्लॅन्स बनवू. त्यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे इकडे अलिबागला परत यायला फॅमिलीसोबत. सो प्रणित दादा वगैरे फॅमिली आपली आहेच, आणि ती पण आपण फॅमिली त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. सो खूप मस्त वाटलं. दादा ॲक्च्युली प्रणित दादा त्याच्या आदल्या दिवशी बरोबर त्याची जी लेह लडाखची ट्रिप होती त्यांनी चालू केलं आहे ते टुरिझमचं. सो त्या ट्रिपवरून तो रात्री 12 वाजता आलेला आदल्या दिवशी, आणि स्टील तो दुसऱ्या दिवशी माझ्या बड्डेसाठी आला. तो खूप थँक्यू, खूप खूप मनापासून थँक्यू दादाला. त्याची एनर्जी पण लो होती तरी पण तो माझ्या सांगण्यावरनं, माझ्या कॉलवरनं, ते एका ह्याच्यावरनं तो आला. तरी अनया आणि वहिनी नाही येऊ शकली कारण का ते अनयाचे स्कूल्स वगैरे होते म्हणून मग तिला सुट्टी नव्हती, पण दादा आलाच. दादाने आपला मान राखला आणि आपल्याला विश करायला तो आला, गणेश दादा आला. सो खूप थँक्यू दोघांना पण. आणि प्लस ते परत रिटर्न त्याच दिवशी, काल मीन्स परवाच्या दिवशी बड्डे झाल्यानंतर रात्री रिटर्न पण गेले कारच चालून. सो खूप हॅट्स ऑफ की एवढं त्यांनी मीन्स अख्खी ट्रिप एवढी 7-8 दिवसांची करून तो एक्झॉस्टेड होता तरी पण तो आला आणि आपलं सेलिब्रेशन केलं आणि आपण तो रिटर्न गेला. सो खूप थँक्यू. मला एक छान असा आभार द्यायचं होतं की दादाला तू आला आपल्या एका कॉलवरती सांगण्यावरती. सो खूप खूप थँक्यू दादा. सो हा होता ब्लॉग. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. टेल टेक केअर, बाय बाय, सी यू. सबस्क्राईब करा प्लीज.